Welcome students, Standard 8th, General Science, Chapter number 5, Inside the Atom, Part 2. Today we are going to see the Part 2. तर मित्रांनो तुम्हाला पेज नंबर 30 काढावं लागेल, ठीक आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं तर त्याच्यामध्ये थोडंसं ओव्हरव्ह्यू करूया. तर डाल्टन ॲटॉमिक थेअरी काय होती ते आपण बघितलं. त्यानंतर थॉम्सन प्लम पडिंग मॉडेल काय होतं. त्यानंतर आपण बघितलं की रुदरफोर्डचं जो स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट होता तो पण आपण बघितला. आणि आता आपल्याला बघायचं आहे बोहर्स स्टॅबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल 1930. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो इन द इयर 1913 डॅनिश सायंटिस्ट Niels Bohr explained the stability of an atom by the putting the fourth stable orbit atomic model. The important postulate of Bohr atomic model as follows. तर मित्रांनो त्यांनी काय केलेलं आहे की बोहर यांनी की एक डॅनिश वैज्ञानिक होते. त्यांनी काय केलं आहे की जे स्थायी कक्षा अणु प्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला त्यांनी, ठीक आहे. म्हणजे त्यांनी काही आधार तत्व मांडली, ठीक आहे, की इलेक्ट्रॉन कसे असतील किंवा त्याच्यामध्ये जो ॲटम असेल तर तो नेमका कसा असेल त्याबद्दल. तर ते आपण मित्रांनो थोडक्यात बघूया. तर बघा मित्रांनो त्यांनी कोणकोणते पॉस्टुलेट मांडले ते आपण थोडक्यात बघूया. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाईज इन द कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ॲट द सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. त्यांनी काय सांगितलं की जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात, रिव्हॉल्व्स अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस. जे न्यूक्लियसच्या बाजूने काय करतात, इलेक्ट्रॉन फिरत असतात, ठीक आहे. आणि जो न्यूक्लियस आहे ते कसं आहे, कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट, म्हणजे जे विशिष्ट अंतरावरती कसे आहेत, समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये फिरतात. समकेंद्री म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये म्हणजे अंतर कसं असते त्याच्यामध्ये सर्टन डिस्टन्स असते त्याच्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये आणि त्या फिरणाऱ्या जे ऑर्बिटर याच्यामध्ये सर्टन डिस्टन्स असते न्यूक्लियसपासून, की त्यांनी मांडलं म्हणजे इलेक्ट्रॉन फिरतात आणि त्यांच्यामध्ये काही डिस्टन्स असते. द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट होईल इन ॲट अ पर्टिक्युलर ऑर्बिट. आणि प्रत्येक ऑर्बिट, जेवढे काय ऑर्बिट असतील त्यांची जी एनर्जी आहे ती एनर्जी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे समजा ऑर्बिट वेगवेगळे दिले असतील तर प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. आणि त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये आहे त्यांची एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट आहे. देन थर्ड पॉस्टुलेट आहे व्हेन ॲन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम इन्नर ऑर्बिट टू ॲन आउटर ऑर्बिट. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन इन्नर ऑर्बिटमधून ज्यावेळेस आउटर ऑर्बिटमध्ये जातो, इट ॲब्सॉर्ब एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ द इट्स एनर्जी लेवल. बघा आता होईल का होईल की ज्यावेळेस जो इलेक्ट्रॉन इन्नर लेअरमधून आउटर लेअरमध्ये जातो तो एनर्जी काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. पण किती करेल, जेवढा या दोघांमध्ये डिफरन्स आहे तेवढा, ठीक आहे. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जेवढा काही डिफरन्स आहे तेवढीच एनर्जी तो इलेक्ट्रॉन काय करेल, ॲब्सॉर्ब करेल, एवढं सांगितलेलं आहे. व्हेन इट जम्प फ्रॉम ॲन आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट. ज्यावेळेस तो आउटर ऑर्बिटमधून ज्यावेळेस तो इनर ऑर्बिटमध्ये येईल, इट इमिट द एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट एनर्जी. आणि तो काय करेल, एनर्जी इमिट करेल म्हणजे बाहेर टाकेल. किती करेल, जेवढा डिफरन्स असेल तेवढीच, ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल की जे पॉस्टुलेट बोहरने मांडले होते ते काय होते. तर मित्रांनो डू यू नो मध्ये आपल्याला थोडक्यात दिलं आहे की व्हेन अ टेबल साल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड ज्याला मीठ असते इज थ्रोन ऑन अ LPG गॅस स्टोव फ्लेम, इमिजिएटली येलो स्पार्क फॉर्म ऑन दॅट प्लेस. जर आपण जर मीठ जर जाळलं LPG गॅसवर तर त्याची जी ज्योत निघेल, फ्लेम निघेल, ती कशी निघेल, तर ती येलो निघेल, ठीक आहे. इफ द सोडियम मेटल पुट इन द वॉटर इट बर्न अँड गिव्ह द येलो फ्लेम. जर सोडियम आहे ते जर आपण पाण्यामध्ये ठेवलं तर लगेच ते बर्न व्हायला सुरुवात होईल, जळेल आणि त्याची जी फ्लेम असेल ते सुद्धा येलो फ्लेम असेल, येलो, ठीक आहे. ऑन अ रोड सोडियम वेपर लॅम्प गिव्ह अ येलो कलर लाईट.
आणि रोडवरचे जे सोडियम लॅम्प असतात ते सुद्धा कसं लाईट देतात, तर ते येलो लाईट देतात. फ्रॉम ऑल अबो एक्झाम्पल, या सगळे एक्झाम्पल आपल्याला समजते इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम, सोडियमचा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, ॲब्सॉर्ब द एनर्जी ॲब्सॉर्ब करतो अँड गोज आउटर मोस्ट सेल, ज्यावेळेस तो आउटर मोस्ट शेलमध्ये जातो त्यावेळेस एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि कम बॅक टू द इनर शेल, ज्यावेळेस तो पुन्हा इनर शेलमध्ये येतो त्यावेळेस एनर्जी इमिट करतो. पण एनर्जी किती इमिट करणार, द डिफरन्स ऑफ द एनर्जी लेवल ऑफ दिस टू शेल, जे काही डिफरन्स आहे त्या एनर्जी शेलमध्ये तेवढीच ती एनर्जी तो काय करतो, इमिट करतो किंवा ॲब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामुळेच हे येल्लो लाईट काय होतो, फॉर्म होतो. तर हे त्याचं एक एक्झाम्पल होतं. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बघा बोहरने काय सांगितलं आहे, सम मोर ॲटॉमिक मॉडेल वेअर फूड फोर्थ आफ्टर द बोर्स ॲटॉमिक मॉडेल ॲटॉमिक स्ट्रक्चर वॉज स्टडीड ॲट द डेप्थ विथ द इव्हेंट ऑफ द न्यू ब्रांचेस ऑफ द सायन्स इज कॉल्ड द क्वांटम मेकॅनिझम. आता मित्रांनो बघा आता वेगवेगळा अभ्यास करण्यात आला, त्याच्यानंतर अजून डीप स्टडी करण्यात आली ॲटमची डीप स्टडी केल्यानंतर तिथं असं समजलं की डीप स्टडी केली, त्या डीप स्टडीला किंवा त्या सायन्सला आपण म्हणतो क्वांटम मेकॅनिझम. काय म्हणतो, क्वांटम मेकॅनिझम. तर त्यांच्यामध्ये काय सांगण्यात आलं, तर काही फंडामेंटल म्हणजे काही जे संरचना आहे, ठीक आहे, ॲटॉमिक जे स्ट्रक्चर आहे त्यासंबंधी काही मूलभूत तत्व मांडण्यात आली. तर बघा मित्रांनो जे ॲटम आहे ते कसं आहे, तर बघा सेंटरला न्यूक्लियस आहे जो की पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. जे इलेक्ट्रॉन आहेत ते या ऑर्बिटमध्ये फिरत आहेत, त्यांच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. आणि नंतर मग ते शेल दिलं, पहिला शेलला के नाव दिलेलं आहे, के शेल. तर वेगवेगळ्या लेअर सुद्धा दिले, शेल दिलेत आपल्याला, के शेल, यल, यम आणि यन शेल्स. ठीक आहे, यांचा अभ्यास आपण करणार आहे. then बघा मित्रांनो ॲटॉमिक स्ट्रक्चर बघा, ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आता ॲटममध्ये काय एक न्यूक्लियस आहे आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, ऑर्बिट आहे, याला आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणतो. आणि दिस कंटेन द 3 टाईप ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल, आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत. आता सब ॲटॉमिक पार्टिकल कोणकोणते, तर सर्वात महत्त्वाचं आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, सर्वांना माहीत आहे, आणि सर्व मास म्हणजे त्या ॲटमचं सर्व मास हे कॉन्सन्ट्रेटेड झालेलं असते त्या न्यूक्लियसमध्ये, म्हणजे सर्व मास त्या न्यूक्लियसवर असते, हे ध्यानात ठेवा. देन द न्यूक्लियस ऑफ कंटेन द 2 टाईप ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल. आता न्यूक्लियसमध्ये काय 2 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल असतात न्यूक्लियसमध्ये. कोणकोणते, तर ते असतात एक असतो प्रोटॉन आणि दुसरा असतो न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे सब ॲटॉमिक पार्टिकल न्यूक्लियसमध्ये असतात. तर मित्रांनो आपण बघितलंय की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन असतो. ठीक आहे. देन आता आपण बघूया प्रोटॉन. ठीक आहे. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. आता प्रोटॉन असतो हा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि तो कुठे असतो, तर ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये तो असतो. ठीक आहे. तर आता पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन नीट. आता बघा जे प्रोटॉनमध्ये न्यूक्लियस आहे, ज्या ॲटममध्ये न्यूक्लियस आहे त्याला पॉझिटिव्ह चार्ज असतो. कशामुळे, फक्त प्रोटॉनमुळे. कारण न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनलाच फक्त पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूट्रॉन जे असतात ते न्यूट्रल असतात, त्याला कुठलाही चार्ज नसतो, फक्त प्रोटॉनमुळे तो चार्ज त्याला येतो. ठीक आहे मित्रांनो. आणि प्रोटॉनसाठी जे सिम्बॉल वापरतो आपण ते स्मॉल पी वापरत असतो. ठीक आहे. आणि प्रोटॉनची जी पॉझिटिव्ह चार्ज आहे ते किती आहे, 1 आहे. ठीक आहे. 1 इलेक्ट्रॉन त्याला म्हणूया. ठीक आहे. 1 इलेक्ट्रॉन नाही म्हणता येणार त्याला आपल्याला. तर मित्रांनो किती असतो, 1e. आता 1e म्हणजे किती, 1.6 × 10⁻⁻19 कूलम. ठीक आहे. सर्वात छोटं युनिट आहे ते. When the total positive charge on the nucleus is expressed in the unit, आता जे काही आहे ते e ने दाखवतो आपण. ठीक आहे.
इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ द प्रोटॉन इन द न्यूक्लियस. आणि त्याचं मॅग्निट्यूड किती असते, जेवढे प्रोटॉन असतील तेवढं त्याचं मॅग्निट्यूड असेल. एका प्रोटॉनची आपण व्हॅल्यू बघितली, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आणि जेवढे काही प्रोटॉन त्या न्यूक्लियसमध्ये आहेत त्याला आपण त्याचा काय म्हणतो, तर त्याला आपण ॲटॉमिक नंबर असं त्याला म्हणत असतो, ठीक आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट इलेमेंट अँड डिनोटेड बाय द झेड, आणि तो झेडने दाखवत असतो, ठीक आहे. मास ऑफ द वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1U. 1U म्हणजे डाल्टन. 1U म्हणजे काय, डाल्टन. तर मित्रांनो बघा, तर इथं आपण बघितलं जेवढे प्रोटॉन असतील त्याच्यामध्ये, जेवढे काही प्रोटॉन असतील तेवढं त्याचं ॲटॉमिक मास असते, ठीक आहे. ठीक आहे, जेवढे काही प्रोटॉन असतील ते त्याचं ॲटॉमिक मास असेल आणि ते आपण झेडने दाखवतो, ठीक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, 1 डाल्टन म्हणजे किती, 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्राम, ठीक आहे. हायड्रोजन ॲटम हॅज ऑल्सो अप्रॉक्सिमेटली 1U. देन आपण बघूया न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज ॲन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आता हे न्यूक्लियसमध्ये असते पण हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असते. स्मॉल एनने हे दाखवले जाते, बरोबर आहे, ठीक आहे. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. आता ठीक आहे, नंबर ऑफ म्हणजे किती आहेत हे कॅपिटल एनने दाखवतात, ठीक आहे, ध्यानात ठेवा. ॲटॉमिक न्यूक्लियर ऑफ द ऑल एलिमेंट एक्सपेक्ट द हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1U, ठीक आहे. ठीक आहे, बघा आता सगळ्या याच्यामध्ये ॲटॉमिक न्यूक्लियस आहे, सगळ्या ॲटममध्ये फक्त हायड्रोजन सोडून, ठीक आहे. कारण कंटेन द न्यूट्रॉन्स, कारण त्याच्यामध्ये फक्त एकच न्यूट्रॉन आहे. तर मास ऑफ द न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1U. याचं मास सुद्धा 1U असते, म्हणजे 1 डाल्टन, विच इज ऑलमोस्ट इक्वल टू द ऑफ दॅट प्रोटॉन. आणि प्रोटॉन एवढंच याचं मास असते. देन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे काय, जे काही इलेक्ट्रॉन्स आहे जे शेलमध्ये फिरत आहेत त्याला आपण म्हणत असतो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉनवर हा निगेटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन इज नेगेटिव्ह चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल विच इज डिनोटेड बाय द स्मॉल ई. स्मॉल ईने दाखवतात ते स्मॉल ई मायनस, कारण त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून. आणि इलेक्ट्रॉनवर जो निगेटिव्ह चार्ज असतो मायनस ईने दाखवत असतो आपण, ठीक आहे. आणि जे इलेक्ट्रॉनचं जे मास असते ते काय असते, 1800 टाईम लेस असते, म्हणजे हायड्रोजन ॲटमपेक्षा. हायड्रोजन ॲटमचं जे काही वेट आहे त्याच्यापेक्षा 1800 टाईम्स कमी असते वेट, कशाचं, इलेक्ट्रॉनचं, ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनचं जे मास असते हे निग्लिजिबल असते, त्याला आपण काउंट करत नाही कारण खूपच कमी मास असते. देन बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट रिव्हॉल्व अराउंड द डिस्क्रेट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. त्यांचे एक वेगवेगळे ऑर्बिट असतात, त्यांच्यामध्ये ते फिरत असतात. आणि ज्या ऑर्बिटमध्ये फिरतात, ठीक आहे, त्याला आपण शेल म्हणतो. त्याला काय म्हणतो, शेल म्हणतो, किंवा त्याला आपण ऑर्बिटसुद्धा असं म्हणतो, शेल किंवा ऑर्बिट. आणि त्याची जी एनर्जी असते इलेक्ट्रॉनची इज डिटर्माइंड बाय द शेल इन विच प्रेझेंट. आणि त्या इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी किती आहे हे डिपेंड करते की ते कोणत्या शेलमध्ये आहे, म्हणजे पहिल्या शेलमध्ये आहे, सेकंड शेलमध्ये आहे की थर्ड शेलमध्ये आहे. त्याला नाव दिलेले असतं आपण, ठीक आहे, KLMN, म्हणजे पहिलं शेल, दुसरं शेल, तिसरं शेल, कोणत्या शेलमध्ये त्याच्यावर त्याची एनर्जी डिपेंड करत असते. तर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. इलेक्ट्रॉन किती असतात, तर जेवढे प्रोटॉन आहेत, जेवढा ॲटॉमिक नंबर आहे, जेवढा ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. दोन्ही म्हणजे प्लस चार्जसुद्धा सारखे असतात आणि मायनस चार्ज आहे जे प्रोटॉन असतात, ठीक आहे. प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन, हे दोघंही सारखे असतात कुठल्याही ॲटममध्ये. त्याच्यामुळे काय होतं, जे ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल बनतो,
त्याच्यामुळे ॲटम काय म्हणतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल बनतो. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण बघूया कॅन यूज युअर ब्रेन पॉवर, हे बघूया. त्यानंतर आपण यांची जी क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण बघूया. हाऊ मेनी टाईप ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल आर फाउंड इन द ॲटम? So there are found the 3 type of the subatomic particle in the atom. Those are proton, neutron and electron. Okay, so these are the 3 subatomic particle of the atom. Which subatomic particle are electrically charged? So there are only 2 subatomic particles are electrically charged. First one is the proton which has a positive charge, and second one is the electron which has a negative charge. Then which subatomic particle are present in the nucleus? So there are, we can say, the proton and neutrons are present in the nucleus of the atom. Where are the electrons revolving around the nucleus placed? Where are electrons revolving around the nucleus placed? तर मित्रांनो those electrons are revolving around the nucleus in a certain orbit, in a certain cell. ते विशिष्ट अशा ऑर्बिटमध्ये असतात. ठीक आहे. जसं की ऑर्बिट आपण बघितलं KLMN अशा ऑर्बिट असतात, त्या ऑर्बिटमध्ये ते फिरत असतात. दे रिव्हॉल्व इन अ सर्टन ऑर्बिट ऑर शेल. ठीक आहे. द मास ऑफ द इलेक्ट्रॉन्स बिंग निग्लिजिबल, जे इलेक्ट्रॉनचं जे मास असते ते कसं असते, निग्लिजिबल असते, त्याला आपण कन्सिडर करत नाही. मग जे ॲटमचं जे मास असते हे इज मेनली डिपेंड ऑन इट्स न्यूक्लियस. ते कशावर डिपेंड असते, त्यांच्या न्यूक्लियसवर. आणि न्यूक्लियसमध्ये काय असते तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, त्यांच्यावर ते डिपेंड असते. ठीक आहे. तर टोटल मास ऑफ द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन द ॲटम इज ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. अँड ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, इट इज द टोटल ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन याची जर ॲडिशन केली तर आपण त्याला ॲटॉमिक मास नंबर असं म्हणूया. आणि इट इज डिनोटेड बाय द ए. इट इज डिनोटेड बाय द ए ॲटॉमिक मास नंबर. मीन्स इट इज द ॲडिशन ऑफ द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ठीक आहे. तर मित्रांनो आता हे दाखवण्यासाठी काय करत असतो आपण, कुठलाही याच्यासाठी त्यासाठी एक मेथड आहे हे लिहिण्यासाठी. समजा आपण बघा C12 जर लिहिलं, ठीक आहे, C12, तर बघा अशा प्रकारे. तर जो पायथ्याशी जे लिहितोय आपण, ठीक आहे, हा झाला ॲटॉमिक नंबर, हा झाला ॲटॉमिक नंबर. आणि 12 काय झाला, हे झाला ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, इट इज द ॲडिशन ऑफ द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ठीक आहे. तर याला अशा प्रकारे लिहितात जसं की तुम्हाला इथे लिहिलेलं दिसतंय. ठीक आहे. खाली असे लिहितात, जर एखादा सिम्बॉल असेल तर खाली Z म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि वरी ॲटॉमिक मास, अशा प्रकारे त्याला आपण डिनोट करत असतो. तर मित्रांनो याच्यावर आपण काय शिकलोय, तर बघा मित्रांनो याच्यावर शिकलोय की 12 काय आहे, तर 12 हे ॲटॉमिक मास आहे, म्हणजे हे ॲडिशन आहे कशाची, प्रोटॉन अँड न्यूट्रॉनची. आणि खाली जे दिलेले आहेत 6 काय आहे, तर 6 हे प्रोटॉन आहे. मग जर आपल्याला न्यूट्रॉनचे जर नंबर काढायचा असेल तर आपल्याला 12 - 6 जर केलं तर आन्सर येते 6, म्हणजे 6 काय आहेत, न्यूट्रॉन आहेत. तर अशा प्रकारे आपण न्यूट्रॉनसुद्धा काढू शकतो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर जो राहिलेला पार्ट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर वेगवेगळं आपल्याला बघायचं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. छोटा पार्ट होता, छोटा पार्ट बघितला आपण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आम्हाला या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला
विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. Friends, now solve the test number 5 part 2. Solve the following example.